आज ना आपण बिना वाफवता किंवा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, पोहे काहीच वापर न करता खास एका गोष्टीचा वापर करून मस्त अशा कुरकुरीत वड्या बनवलेल्या आहेत. इथं वडी बघा तुम्ही आतून किती क्रिस्पी झालेली आहे आणि छान अशी तळली गेलेली आहे. ही वडी खूप दिवस टिकते. अगदीच म्हणलं तर महिनाभर म्हणलं तरीही टिकू शकते. अशा पद्धतीची कोथिंबीर वडी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूयात. आपण मार्केटमधून ना अशी कोथिंबीर आणतो. कधी-कधी ती कोथिंबीर अशी सुकल्यासारखी होते. मग ती नीट धुताही येत नाही आपल्याला आणि नीट कापताही येत नाही. तर काय करायचं, कोथिंबीर आणल्यानंतर लगेचच असं थोड्या पाण्यामध्ये मुळ्या बुडेल इतपत ठेवून द्यायची आहे. बघा परत आपली कोथिंबीर लुसलुशीत अशी बनते. माझी सुकली होती तरी पण ही अशी टवटवीत कोथिंबीर बनलेली आहे. चांगलं 2-4 घंटे अशीच ठेवून द्यायची. म्हणजे आपल्याला छान ती धुता कापता येते. तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कोथिंबीर. थोड्याशा काड्या ठेवायच्या कारण त्याच्या काड्यामध्येच फ्लेवर भरपूर असतं कोथिंबिरीचं आणि आयर्न भरपूर असतं मध्ये. तर सिजनेबल कोथिंबीर आली ना, स्वस्त झाली की अशा वड्या भरपूर प्रमाणात खायच्या आणि करायच्या. तर कोथिंबीर स्वच्छ धुतल्यानंतर त्याला थोडंसं पाणी राहतं. निथळून छान निथळायची आणि एका कोरड्या कपड्यामध्ये थोडीशी पुसून घ्यायची आहे. जास्त पण कोरडी करायची गरज नाही कारण परत आपल्याला 1-2 चमचे पाण्याचे लागतच असतात कोथिंबीर वडी करताना. पण होता होईल तितकं कोरडी करायची कारण पीठ परत जास्त वापरलं जातं आणि मग पीठ जास्त वापरलं गेलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचाच जास्त स्वाद लागतो बेसन पिठाचा. त्यामुळे आपल्याला कोथिंबिरीचा स्वाद जास्त हवा आहे तर कोथिंबीर छान कोरडी करून घ्यायची आणि जास्त प्रमाणात कोथिंबिरीचाच वापर करायचा आहे. तर इथं मी चांगली अशी कोरडी केलेली आहे. तर आता होता होईल तितकं कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. अशा कोवळ्या काड्या जिथपर्यंत असतील ना कोथिंबीरीला तिथपर्यंत आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. जास्त जर निब्बर असतील काड्या तर ती घ्यायची नाही कारण ती चोथाड परत ती वडी होते. त्यामुळे कोवळ्या काढायचीच कोथिंबीर शक्यतो कोथिंबीर वड्यासाठी वापरायची आहे आणि बारीक चिरायची आहे. लुसलुशीत मस्त कोथिंबीर छान बारीक चिरली जाते. अशा पद्धतीने आपल्याला सगळी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबिरीमध्ये भरपूर आयर्न असतं. त्यामुळे कोथिंबीर भरपूर प्रमाणात खाल्ली गेली पाहिजे आणि मुलांना पण ती दिली गेली पाहिजे. माझा व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर थोडंसं एक लाईक, सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणि एक कमेंट करायला विसरू नका. तर मी कोथिंबीर सगळी अशी बारीक करून घेतलेली आहे. आता एक छोटंसं वाटण करून घेऊयात. थोडंसं अद्रक टाकायचं, वडीला छान लागतं. 2 मिरच्या, थोडंसं 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि लसण आवडीनुसार टाकायचं आहे आणि याची पेस्ट करायची आहे. इथं एक मला सांगायचं आहे की पुढं मी ही पेस्ट टाकायला स्किप झाली आहे माझ्याकडून, त्यामुळे क्षमा असावी. तर आता बघा इथं मी थोडीशी साखर, हळद, लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही कोणता पण एक मसाला, किचन किंग मसाला किंवा भाजी मसाला घेऊ शकता. तर इथं मी थोडा ओवा पण टाकलेला आहे आणि तीळ टाकायचे आहेत. तर पुढे मी थोडंसं केलेलं वाटण टाकलेलं आहे. त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर इथं बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं 2-3 चमचे आणि आपल्याला इथं तांदळाचं पीठ काही टाकायची गरज पडत नाही. कॉर्नफ्लॉवरनं ना वड्या एकदम कुरकुरीत आणि आतपर्यंत छान तळल्या जातात आणि 1 वाटी असं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 मोठ्या वाट्या कोथिंबिरीचं आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर झालेली आहे. त्याचं निम्मं तरी पीठ याच्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे कोथिंबीर मोजून घ्यायची बारीक चिरलेली आणि त्याचं निम्मं पीठ वापरायचं. म्हणजे पिठाची चव कमी लागते आणि कोथिंबिरीची चव जास्त लागते. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये अ, चांगलं मिक्स करायचं. अगोदरच जर मिक्स केलं ना खूप पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये खूप मग पीठ बसतं. अशा पद्धतीनं जर पीठ मिक्स करून परत पीठ मळलं ना तर जास्त काही पाणी लागत नाही. 1-2 चमचे पाणी टाकलं तरी आपला पिठाचा गोळा तयार होतो. कारण हे पीठ आपल्याला वाफवायचं नाही. फक्त याच्या वड्या करायच्यात. आता बघा इथं मी 1 ते 2 चमचेच पाणी वापरलेलं आहे आणि ह्याच्यातच हे पीठ सगळं चांगलं चोळून मळून घेणार आहे. आणि इथं आपल्याला जास्त पण पातळ होऊ द्यायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. घट्ट झालं ना अगदीच कडक वड्या होतात आणि पातळ झालं ना तर तेल पितात. त्यामुळे असं बघा या पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे.
मस्त अशा आपल्या कोथिंबिरीच्या वड्या होतात आणि ह्या तुम्ही महिनाभर चांगल्या तळल्या गेल्या ना तर 15 ते महिनाभर छान टिकतात पण या, कारण त्याच्यामधली कोथिंबीर पण छान तळली जाते. आता ना इथं आपल्याला छान घट्टसर असं म्हणजे थोडं सैल ठेवायचं, जास्त अति घट्ट नाही करायचं. या पद्धतीनं म्हणजे आपल्याला वड्या बनवता येईल इतपत, कोणत्याही आकाराच्या तुम्ही वड्या बनवू शकाल इतपत हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, चौकोनी करायचं तर चौकोनी करू शकता, लांबट ठेवायचे तर लांबट करू शकता आणि मी तर लाटूनच केलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही पटपट करायचं असेल तर या पद्धतीचा आकार देऊनही तुम्ही तळू शकता. फक्त काय करायचं आहे, जास्त जाड ठेवायचं नाही, म्हणजे पातळ थोडंसं ठेवायच्या वड्या म्हणजे तळल्या छान जातात. मी थोडंसं लाटलेले आहेत आणि तेल लावायचं पाट्याला किंवा पोळपाटाला, बेलण्याला आणि थोडंसं तीळ, तुम्ही तीळ तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथं मी थोडे जास्त तीळ वापरलेले आहेत, मला आवडतात तीळ. तर या पद्धतीनं लाटून मी ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर म्हणजे पटपट आपल्याला तेलामध्ये तळता येतात, जास्त जाड ठेवल्या नाहीत. बघा, जसं मार्केटमध्ये विकत मिळतात ना त्या पद्धतीच्या या वड्या मी केलेल्या आहेत. तर तेल गरम करायचं, मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावर ह्या छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत. अजिबात फुटत नाहीत किंवा मोडत नाहीत, मस्त अशा वड्या तळल्या जातात. जर या प्रमाणात तुम्ही केल्यानं कोथिंबिरीच्या निम्मं पीठ घ्यायचं हरभरा डाळीचं आणि त्याच्या निम्मं कॉर्नफ्लॉवर घेतलं ना तर छान अशा आपल्या वड्या तयार होतात. तर बघा, या तेलामध्ये छान तळून झालेल्या आहेत अशा. तुम्ही 1-2 मिनटं तरी चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत मीडियम गॅसवर, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत. अशा पद्धतीने तळून घेते मी सगळ्या वड्या आणि छान तळल्या जातात. खरपूस लालसर अशा तळून घ्यायच्या आहेत. मस्त कुरकुरीत अशा वड्या होतात आपल्या सगळ्या. बघा, तुम्ही इथं बघू शकता, एक पण वडी अशी मोडली नाही किंवा तुटली नाही. काहीच गरज नाही वाफवत बसायची. जर तुम्हाला ऐन वेळेस वड्या खायची इच्छा झाली ना तर या पद्धतीनं तुम्ही या कोथिंबीर वड्या मुलांना डब्याला टिफिनला करून देऊ शकता. पटकन होणाऱ्या आहेत आणि टेस्ट म्हणाल तर खूपच भन्नाटच टेस्टीच्या वड्या बनतात या. आणि हवाबंद डब्यात या वड्यानं थंड झाल्यानंतर भरून ठेवल्या ना तर भरपूर दिवस राहतात या वड्या. त्यामुळे छान तळायच्या, पण अशाच कच्च्या ठेवायच्या नाहीत. चांगलं तेलामध्ये मीडियम गॅसवर तळायच्या आणि हवाबंद डब्यात ठेवायच्या. तर बघा, दुसरी बॅच पण मी अशी तळून घेते. तर एकही वडी माझी तुटली नाही किंवा फुटली नाही किंवा तेलामध्ये सुटली नाही. अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूयात अशा छान साध्या सिंपल रेसिपीजमध्ये.